लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाची प्रतीक्षा वाट बघत होत्या, तो क्षण अखेर आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत थकीत असलेला निधी आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे अनेक महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन्ही महिन्याचा एकत्र हप्ता म्हणजे 3,000 रुपये मिळणार आहे. आज मंगळवार 2024 फेब्रुवारी 2026 रोजी रेशीमबाग येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या निधीचा वाटप शुभारंभ करण्यात आला होता. काही महिलांना जानेवारीचा हप्ता आला आहे, पण फेब्रुवारीचा हप्ता आला नाही. ते दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत. ते कोणत्या दिवशी होणार आहेत आपण आता बघू. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाडक्या बहिणींचे कोणत्या खात्यात पैसे जमा होणार आहे, कोणत्या खात्यात जमा सुरुवात होणार आहे ते बघू. खाते कोणत्या कोणत्या बँकेचे आहेत ते. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, भारतीय पोस्ट ऑफिस पेमेंट बँक. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एक होतात, स्टेट बँकमध्ये होतात, बँक ऑफ इंडिया आणि भारतीय पोस्ट ऑफिस पेमेंट बँक म्हणजे पोस्टाचं खातं. ज्या महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचे प्रमाण अत्यंत वेगवाने असल्याचे दिसून येत आहे. ज्या महिलांचे पोस्टात खाते आहे त्या महिलांचे लवकर पैसे येतात आणि बाकीच्या खात्यामध्ये त्याच्यानंतर वाटप होतात. जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकत्र 3,000 रुपये मिळण्याचे कारण काय आहे ते आपण बघू. अनेक बहिणींना प्रश्न पडला आहे, दोन्ही एकत्र होतात, कुणाला एक हप्ता आला आहे, कुणाला एक आला नाही. ह्याचं कारण बघू आता. अनेक बहिणींना प्रश्न पडला आहे की काही महिलांना 1,500 तर काही महिलांना 3,000 रुपये का मिळत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे तांत्रिक प्रक्रियेमुळे जानेवारी महिन्याचा निधी रखडला होता. नवा DBT नियम काय सांगतो बघा. सरकारच्या नवीन नियमानुसार 24 तासातून केवळ एकाच महिन्याचा हप्ता ट्रान्स्फर करता येतो. म्हणजे 24 तासात एकदाच ट्रान्स्फर करता येतो. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र जमा झाले नाहीत. त्यामुळे मंगळवारी 24 फेब्रुवारी रोजी जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले आहेत. ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना मार्च महिन्यात होळीच्या दिवशी एकत्र जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 2 महिन्याचे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा पाठवले गेले आहेत त्या जिल्ह्याची नावे बघा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहेत ते शोधा. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, बुलढाणा, बीड, लातूर, नांदेड, जालना, अकोला, धुळे, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ हे 15 जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा लाडक्या बहिणीचे पैसे जातात. नवीन नियमामुळे ह्या महिन्यात 16 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच लाभ मिळावा या उद्देशाने AI तंत्रज्ञानाचा वापर करून पडताळणी केली जात आहे. लाडक्या बहिणी कोणत्या कारणामुळे अपात्र झाल्या त्या बघू. जुना आधार फोटो असेल, जर तुमचा आधार कार्डवरील फोटो 10 वर्षापेक्षा अधिक जुना असेल तर व्हेरिफिकेशनमध्ये अडथळा येऊ शकतो. बँक KYC. बँकेत जाऊन eKYC न केल्यास मेसेज येऊनही पैसे खात्यात दिसत नाही. रहिवासी दाखला. अंगणवाडी सेविकाकडे नवीन रहिवासी पुरावा सादर न केल्यास फेब्रुवारीचा हप्ता तुमचा थांबवला जाईल. पैसे न मिळालेस काय करावे, त्यांनी काय प्रोसेस करायची.
तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंक स्टेटस तपासा. मोबाईल नंबर बँकेशी लिंक आहे का, अपडेट आहे का याची खात्री करून या बँकेत जाऊन. पॅन कार्ड बँकेला जोडून घ्या, जेणेकरून मोठ्या व्यवहारात पुढे जाऊन तुम्हाला अडचण येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील 2-3 दिवसात होळी आहे. त्या 2-3 दिवसात ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आलेला आहे त्यांना चांगलंच आहे. ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्या महिलांना होळी दिवशी जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचे हप्ते जमा होणार आहे तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.